मेळघाट, रेट्याखेडा, रायपूर, खंडूखेडा, बिच्छूखेडा अशा आतमधील फॉरेस्ट टायगर प्रोजेक्ट जंगलात व रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात सागवा वृक्षांना रात्रीच्या वेळी आग लावून उद्ध्वस्त करण्याचा सपाटा सुरू आहे. काही शेतकरी या एरियातील शेती पेरणीकरिता अतिक्रमण करून वृक्षाला जाळून जमीन पेरणीकरिता अतिक्रमण करण्याकरिता चक्क लाखो रुपयांच्या सागवान झाडांना आग लावून पेटवत असताना दिसून येते. अंजनगाव सुर्जी तालुक्यात अनेक ठिकाणी सर्वात जास्त वृक्षतोड सुरू आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षांना रस्त्यालगत असलेले शेतकरी वृक्ष जाळून खाक करत आहेत. अशा संकुचित नागरिकांवर कारवाई करण्याची गरज आता फॉरेस्ट विभाग व संबंधित महसूल प्रशासन आपलं कर्तव्य सोडून वृक्षांना वाऱ्यावर सोडत आहेत. अनेक वृक्षांची वनसंपत्तींचे मोठ्या प्रमाणात हानी होते. याला जबाबदार कोण असा प्रश्न वृक्षप्रेमींना पडला आहे. रात्रीच्या वेळी या झाडांना आग लागली जाते. वृक्षावरील आश्रयाला असलेले पक्षी, प्राणी सैरावैरा पळताना दिसून येतात. मेळघाटातील धारणी, चिखलदरा या तालुक्यातील अनेक गावात सर्व नियम डावलून फॉरेस्ट विभागातील वर्तुळ क्षेत्रातील सागवान वृक्षांना आग लावून त्या ठिकाणी अतिक्रमण करून शेती केली जात आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यासमोर असं कृत्य चालू असून सुद्धा यावरून हे सिद्ध होतंय की फॉरेस्ट विभागाचा निष्काळजीपणा उघडपणे दिसतोय. या प्रकरणाची दखल न घेतल्यास काही दिवसातच वनसंपदा नष्ट होण्याची चिन्ह वृक्षप्रेमींकडून बोलली जाते. अशा वृक्षतोड अघोरी कृत्यामुळे आळा घालावा अशी मागणी नागरिकांमध्ये होतीये. महाराष्ट्र स्टार न्यूज वन चीफ ब्युरो, प्रेमदास तायडे, मेळघाट. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.